षटक घेऊन तो म्हणजेच प्रफुल्ल पाटकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू टॅप स्वरूपाचा फटका पाहायला मिळतोय. प्रफुल्ल पाटकर त्याचप्रमाणे मिलिंद पाटील चांगलं गोलंदाजी युनिट आहे ते म्हणजेच शुभम स्पोर्ट रामेश्वरवाडी या संघाकडे. पुन्हा एकदा टप्पा पडतोय आणि चेंडू थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू एक धाव प्राप्त केली जाते एका धावेने. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर दोन धावा सुद्धा आपण पाहतोय. सूरज एक आक्रमक विस्फोटक फलंदाज आहे. या फलंदाजाला कशा प्रकारे शांत ठेवलं जाईल. यावेळी मात्र बॅक टू द बॉलर प्रफुल्ल पाटकर यांच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली होती पण बॅकअप चांगलं आहे ते म्हणजेच स्वप्नील याच्या माध्यमातून चेंडू हा रोखला जातोय. स्टेप आउट केलाय पण क्षेत्ररक्षण झालं होतं. सुदीप आपल्याला पाहायला मिळाला चेंडू मात्र रोखलाय पण तो चेंडू दोन धावाला ट्रॅव्हल करतोय. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा या धावफलकावरती. यावेळी मात्र लेग ब्रेकचा हा चेंडू टप्पा पडतोय. एक धाव प्राप्त केली जाते एका धावेने. महेश अडसुळे स्ट्रायकिंग एंडला. एक धाव आणि एका धावेने एका षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 6 धावा कडून आपण पाहतोय. एक धाव पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त केली जाते. स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते म्हणजेच सूरजला. पहिला चेंडू झालाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आपण पाहतोय एका धावेने. या चेंडूवरती थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू टप्पा पडतोय. काटा बदलतोय हा चेंडू. एक धाव एका धावेने. दोन चेंडूंच्या नंतर 8 धावा. या 8 चेंडू आणि 8 धावा असं चित्र काहीच दिसतंय आणि पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. लेन थोडीशी मागे राखली गेली चातुर्गिरी आणि या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती विकेट आपण पाहतोय. पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आलाय. या चेंडूवरती एक धाव पुन्हाच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बदल होतोय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा. मिलिंद पाटकर यांच्या विरोधामध्ये कशा प्रकारे रणनीती आखल्या जातील, कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षण भेदत मात्र चेंडू गेलाय सरळ सीमा पार. आलाय चौकार पाहायला मिळतंय धावफलकावरती. या चेंडूवरती सुद्धा एक धाव एका धावेने. 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पोहोचली आहे 14 या टोटल म्हणावं लागेल. सिद्धिविनायक पिंगोळी या संघाच्या माध्यमातून समोर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. एक तेज तर्रार गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे तो म्हणजेच योगेश राहुल आपण पाहतोय मैदानामध्ये. आणि यावेळी मात्र बॅटची एज लागते आणि यश त्यांच्या मागे चांगली कामगिरी. फलंदाज म्हणजेच बोलण्याची मुभा नसेल याची आपण नोंद घ्यायची आहे. फलंदाजांना बोलण्याची मुभा नसेल याची नोंद आपण घ्यायची आहे. पुन्हा एकदा या नियमावली सांगितल्या जात आहेत. तर 3 चेंडू झाल्यात तर सांघिक धावसंख्या पोहोचली आहे 16 या धावांवरती. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील आणि हा फटका फसलाय. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. तर थोडस अपयश सुद्धा प्राप्त होताना आपण पाहतोय. चांगला ड्राईव्ह म्हणावा लागेल. एक धाव एका धावेने. सांघिक धावसंख्या 17 धावा झाल्यात. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल. 17 धावा झाल्यात सांघिक धावसंख्या आणि या चेंडूवरती एक धाव एका धावेने. 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पोहोचले ती म्हणजेच 18 धावा आणि विजयासाठी आवश्यक आहेत 19 धावा. योगेश पाहायला मिळेल. सुदीप राहुल आपण पाहतोय एक दर्जेदार खेळाडू आहे. दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून सुदीपकडे पाहिलं जातं. युवा चेहऱ्यांमधील अजून एक निश्चितपणे ही 2 नावं आपण पाहतोय. सुदीप असेल योगेश असेल दर्जेदार खेळ चांगली गुणवत्ता या दोन्ही खेळाडूंकडे आहे.
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो तो म्हणजेच योगेश. पण यावेळी मात्र कशा प्रकारे त्या रणनीती आखल्या जातील, कशा प्रकारे खेळ हा सादर केला जाईल, एक एक धावा घेऊन डाव पुढे नेला जाईल का, की आक्रमक फटके खेळून खेळले जातील का. या चेंडूवरती एक धाव एका धावेने सांघिक धावसंख्या मात्र पोहोचले 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा या धावफलकावर. त्या स्वरूपाचा फटका म्हणावा लागेल. एक धाव पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन वरती टार्गेट केलं गेलंय. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू पाठवलाय. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. सुदीप राहुल स्टार्टिंग एंडला. एक धाव घेतली जाते एका धावेने. समाप्तीनंतर 5 धावा या धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल तो म्हणजेच उमेशच्या माध्यमातून चांगला ड्राईव्ह म्हणावा लागेल. एक धाव एका धावेने सांघिक धावसंख्या. एका षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा अंदाज आहे आणि निश्चितपणे आक्रमण केलंय याच प्रकारे निश्चितपणे. कारण योगेशला आपण पाहतो विस्फोटक फलंदाजी करत असताना आपण अनेक वेळा पाहिलंय. आणि स्क्वेअर चेंडू आणि त्याचप्रमाणे अवंतर स्वरूपाची एक धाव, 2 धावा आणि या 2 धावेने आता मात्र ती भरपाई पुन्हा एकदा भरून काढली जाते. धावा या धावफलकावरती. एक धाव घेऊन स्ट्रायकिंग एंडला बदल आपण पाहतोय. मोठा फटका खेळला होता त्यानंतर मात्र थोडेसे योजना बदलल्या गेल्या. एक धाव घेऊन स्ट्रायकिंग एंड बदलला जातोय. पुन्हा अजून चांगला फटका म्हणावा लागेल म्हणजेच सुदीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सुद्धा सांघिक धावसंख्या पोहोचलेली आहे 10. दुहेरी आकडा या धावफलकावरती. यावेळी मात्र ट्रॅकिंग फटका वेगात मारला होता. एक धाव चोरली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं वेगात मारलेल्या फटक्यावरती. पण त्यानंतर सुद्धा एक धाव काही वाचू शकला नाही आणि त्या एका धावे 11 धावा या धावफलकावरती. एक धाव प्राप्त होते एका धावेने. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा झाल्या. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. पुढे स्टेप आउट केलं होतं. एक धाव एका धावेने. 2 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 13 धावा आणि विजयाचं समीकरण असेल येणारे 6 चेंडू विजयासाठी 6 धावा. एंडला आपण पाहतोय आक्रमण केलं जाईल का, की एक धाव काढून एक पावलाने पुढे जाईल का, तो म्हणजेच शुभम स्पोर्ट रामेश्वर वाडी हा संघ. महेश अडसुळे अजून एक गुणवान खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू स्क्वेअर आहे. +1 म्हणजेच तब्बल 2 धावा या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. थोडस वेग धारण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव आता मात्र स्क्वेअर लेगला फ्लिक केला. एक धाव प्राप्त झाली. आता मात्र 5 चेंडू असतील आणि विजयाचं समीकरण असेल 3 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. या चेंडूवरती एक धाव प्राप्त आपण पाहतोय. स्क्वेअर चेंडू आहे. यावेळी मात्र स्क्वेअर चेंडू कुठेतरी संकटात घेऊन जात आहेत म्हणजेच संघाला फक्त 21 धावेची गरज आहे आणि ती एक धाव मात्र प्राप्त केली जाते का नाही म्हणावं लागेल. सुदीप चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि ही एक धाव प्राप्त झाली आहे आणि यानंतर